घरी आता जेवण करून जाईल सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून जाईल येणार अशा शिवाचे मोडतो वैऱ्याची मुंडकी मोजून पाठ्याई सोडते असे मराठे. तर मंडळी मी आता पोचलेलो आहोत जवळपास राजापूरच्या इथे आणि तर मंडळी आम्ही आता जवळपास राजापूरच्या इथे पोचलो आहे आणि 10 वाजलेत आणि पाठी गाडी लावली आणि समोर ना भूक लागली होती म्हणून हॉटेल होतं समोर एक. तर हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी नाश्ता वगैरे करूया बघूया. राधाकृष्ण हॉटेलमध्ये आता आम्ही थांबलो नाश्ता करायला. आता नाश्ता करून परत आपण राजापूरला पुढे फिरायला जाऊ. चॅनल हायजॅक झालेला आपला. मी आता विश्वजित मालक मी राहुल आता. बाय बाय टाटा गुड बाय. जो यूट्यूबचा मालक आहे तो विश्वजित जाधव आहे. आमचा मित्र प्रभाकर सावंत. नमस्कार प्रभाकर. नमस्कार. आणि आजची ही जी आमची जी काही सहल आहे थोडक्यात देखा आपने लापरवाही का नतीजा है. थोडक्यात मला तर वनभोजन म्हणू आम्ही, पण ही आज आमच्या विश्वजित या आमच्या परममित्रांनी नहीं चारही मित्र एकत्र आलेले होते आम्ही. ते ती ठिकाणी विश्वजित आहे, रोहित आहे, मी आहे आणि आतमध्ये माझा मित्र साटप पण बसलेला आहे. पण चला आता तुम्ही पण या नाश्ता करायला. आता मी बसतोय. कंट्रोल उदय. जेवण झालं आम्हाला. जेवायचा याच ताक. तर आपला मस्त की नाश्ता आलेला आहे बघा. नाश्त्यामध्ये ऐका जरा वाईट थांबा. आपला नाश्ता आलेला आहे आणि नाश्त्याचा एक प्रकार बघा मस्त की मिसळ आहे आणि जवळपास आपल्या कोकणातले सगळे मेन्यू एका थाळीत दिलेले आहेत बघा. ह्या माहित आहे ह्या याच्यासोबत खातो. आत्ताच आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आम्ही आता पुढे राजापूरपर्यंत जाणार आहोत. राजापूरनंतर कशेळीसाठी मॅप लावू. रस्ता तर माहीत आहे राजापूरवरून जो बस स्टँडवर जात होतं, पण तरीही आपल्याला जर रस्ता कळत नसेल तर आपण थोडंसं मॅप वगैरे लावू. विचारण्यापेक्षा सोपी गोष्ट. चला काय म्हणता, तुमचं म्हणणं काय? बरोबर आहे ना आमचं? ब्रेकफास्टसाठी थांबलेलो. इंग्लिशमध्ये खूप चांगला आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि तर मंडळी आम्ही आता जवळपास देवगडी बीचच्या इथे पोहोचलो आहे आणि माझ्यासमोर मस्त की सुंदर नजारा आहे आणि या साईडला आम्ही गाडी वगैरे ठेवले आणि इथून रस्ता बंद केला आहे त्यामुळे गाडी लांबूनच जाणार आहे आपण. बघणार सुंदर असा नजारा दिसतो आहे. तसं पाहू शकता तुम्ही मस्त की देवगड बीच आणि इथून पुढे चालत जाऊन आपण खाली जाणार आहोत, पण थोडी पाऊस लागायला लागला म्हणून इथे थांबलो आहे आपण. तर चला मंडळी आता आपण मस्त की फिरून खालीपर्यंत जाऊयात. छत्री घ्या. थांब छत्री आहे मग सगळ्यात तयारी नाही बाई. पाऊस बारीक लागायला लागला तर छत्री आणले त्याचा वापर करून घ्या. काळा का दिसतंय रे. तर चला आता बीचकडे जाऊयात आणि दाखवतो तुम्हाला. आणि आपण बीच नंतर अजून 1-2 स्पॉट आहेत ते व्हिजिट करणार आहोत, म्हणजे बघायला जाणार आहोत. तर वाजले जवळपास 12 आणि या ठिकाणी मस्त की सुंदर आकाश पण दिसतं बघा कसं मस्त. तसं पावसाचं वातावरण झालं आहे या साईडला, पण मस्त सुंदर एक छान असा नजारा दिसतो आहे. तर म्हणजे आपण देवगड बीचच्या जवळपास पोहोचलो. इथे ना आपल्याला खाली जाता येतं, पण आपण तिथपर्यंत जाऊयात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा कुठे बाहेरच्या ह्याच्यात नाही, आपल्याच कोकणातच आहे. हा आपला नजारा पूर्ण कोकणातच आहे, आपल्या राजापूरमध्ये आहे. तर चला आता खाली जाऊयात. खाली जाऊन तुम्हाला एकदा नजारा दाखवूया आपण. भारी वाटतं खूप. तर आता आपण जेव्हा खाली जातोय तर सुंदर खरंच फार छान असा
सौंदर्य आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. मी जेव्हा आलो होतो त्यावेळेस उन्हाळ्याचा टायमिंग होता आणि ही जागा रिकामी असते, म्हणजे पाणी कमी असतं. आता पावसाचा टायमिंग आहे तर खरंच व्ह्यू पण छान दिसतो या ठिकाणी आणि पाऊस पण ॲक्च्युली कमी आहे. आणि या ठिकाणचे तुम्हाला फोटो रील्स व्हिडिओ जे काय असतील ना हे तुम्हाला भेटतील इंस्टाग्रामवरती. सो इंस्टाग्रामवरती पण जर तुम्ही फॉलो करत नसाल तर नक्की बघा आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल. बीच वगैरे बघून झाला होता. त्यानंतर आम्ही निघत होतो तर मी जे व्हॉईस रेकॉर्ड करत होतो ना तर काय रेकॉर्ड झालं नाही, काय समजेना मला. म्हणून मग नंतर घरी जाऊन जेव्हा व्हिडिओ बघितले तेव्हा समजलं की व्हॉईस रेकॉर्ड झालं नाही. तर आम्ही आता इथून सरळ जातो तर गणपतीपुळेला पावस मार्गे आणि समोर जो बीच बघताय ना तो भाटी बीच आहे. तिथून सरळ आम्ही पावस मार्गे जाणार आहोत गणपतीपुळेला. तर आता आम्ही पोचलोत गणपतीपुळे इथे मंदिराच्या इथे आणि गाडी वगैरे लावलेत आणि खाऊन वगैरे झालं होतं. त्यानंतर आम्ही आता मंदिरात जातो आतमध्ये आणि समोर प्रवेशद्वार बघताय तुम्ही. आणि मंदिराचं की नाही बरंच काम चालू होतं या ठिकाणी, त्यामुळे रस्ता जो होता मेन गेट जो होता तिथून न जाता आम्ही दुसरीकडून गेलो. आणि बऱ्याच जणांना तर माहिती असेल की मंदिरात व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी करायला अलाउड नसतं. त्यामुळे आम्ही मंदिरातून जेव्हा बाहेर आलो तेव्हाचा बाहेरचा परिसर आहे तेव्हा व्हिडिओ वगैरे घेतले. व्हॉईससारखा माझा रेकॉर्ड व्यवस्थित होत नव्हता म्हणून घरी जाऊन पुन्हा चेक केला आणि पुन्हा असं तुम्हाला वेगळं बोलून सांगतो आहे मी. तिथून दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो बीचकडे आणि समुद्राच्या समोर बघताय ना बरीच लोक आंघोळ वगैरे करत होती आणि जो समुद्रातला घाण कचरा आहे ना तो समुद्र बाहेर फेकत होता ते दिसते समोर. पावसामुळे बरंच पाणी कमी पण होतं आणि जास्त पण होतं असं म्हणावं लागेल. आणि बरेच जण आंघोळ वगैरे करत होते. ते थोडंसं रिस्की होतं आंघोळ वगैरे करणं, कारण पाणी जर वाढलं ना तर वाहून जाण्याची शक्यता जास्त असते. थोडा वेळ असंच बसून जरा विरंगुळा केला आणि तिथून मग सरळ आम्ही गेलो गाडीच्या दिशेने, कारण आता आम्ही जवळपास वाजले होते 5-5:30 वाजता झाले होते आणि इथून आम्हाला जायचं होतं आता सरळ डायरेक्ट कणकवलीला. तर इथून जाणार होतो आम्ही कणकवलीला. तर त्याच्या आधी थोडंसं ना मार्केट आहे जवळपासमध्ये, तिथे थोडंसं फिरलो वगैरे. आणि या ठिकाणी मंदिराचं काम सुरू असल्याकारणे जाण्या येण्याचा मार्ग वेगवेगळा आहे. आणि आम्ही आता इथून निघतो कणकवलीसाठी. बराच उशीर झाला होता, 7-7:30 वाजता तिथून निघालो होतो. सर आता आम्ही निघतो कणकवलीला. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट करा. चला तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.